एकाग्रता वाढवण्यासाठी आपण करूयात भ्रामरी प्राणायाम. मी करून दाखवतोय, नंतर आपण सर्व करूयात. एक, दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचेत. दोन, पहिल्या दोन्ही बोटांनी दोन्ही डोळे बंद करायचेत. दोन, आता कान आणि डोळे बंद आहेत. तिसरी जी क्रिया आहे, तीन, श्वास घ्यायचा आहे नाकाद्वारे. एक, दोन, तीन, नाकाद्वारे श्वास घ्यायचा, पोटामध्ये छातीमध्ये भरायचा आहे. तिसरी क्रिया. चौथी क्रिया, श्वास आतमध्येच ठेवून एक, दोन, तीन श्वास घेतला. चार, तिसऱ्या बोटाने नाकपुड्या बंद करायच्या आहेत. श्वास आतमध्ये आहे आता. आणि त्यानंतर जी करंगुळी राहिलेली आहे ती इथं एक, कान बंद. दोन, पहिल्या दोन्ही बोटांनी डोळे बंद. तीन, श्वास घ्यायचा नाकाद्वारे, श्वास घेतला. तीन, चार, तिसऱ्या बोटांनी दोन्ही नाकपुड्या बंद करायच्यात. आणि पाच, जो घेतलेला श्वास आहे तो तोंडाद्वारे सोडायचा आहे, परंतु ओमचा उच्चारण करत सोडायचा आहे. पहा, मी करून दाखवतो सलग क्रिया. एक, दोन, तीन, चार. या पद्धतीने मग हळूहळू पुन्हा क्रिया पूर्ण झाल्यावरती हातांच्या आतमध्ये डोळे उघडायचे. तर यामध्ये करायचंय काय की भ्रमर जे भुंगा ह्यावरून त्याचं नाव ठेवलं आहे भ्रामरी, म्हणजे तसा आवाज झाला पाहिजे. तर कॉस्मिक हिलिंग म्हणजे हा साऊंड जो आहे तो नैसर्गिक आहे. तर तो नैसर्गिक साऊंड आपण उत्पन्न करत आहोत आणि त्याद्वारे आपण आपलं शरीर आणि मन हील करत आहोत. पाच स्टेपमध्ये ही क्रिया आहे. फार सोपी आहे, करून पहा आणि त्यानंतर त्याचे लाभ तुम्हाला स्वतःला कळतील. आपण सुरू करूयात भ्रामरी प्राणायाम. सरळ बसायचं आहे. जर शांत बसताना आपल्याला ह्या मुद्रेमध्ये, ज्ञान मुद्रा एक, ह्या मुद्रेमध्ये जर आपल्याला हात ठेवता आले, ब्लड सर्क्युलेशनसाठी चांगलं आहे आणि आध्यात्मिक गती होण्यासाठी ही गोष्ट चांगली आहे. तुम्ही असे ठेवायचे आहेत, मांडीवर जसे बसलेला आहात ह्या पद्धतीने. मी तुम्हाला दाखवण्यासाठी असे ठेव. छोटे लाल सारखं करू नका. सुरू करूयात भ्रामरी प्राणायाम. फर्स्ट, क्लोज युअर इयर्स. कान बंद करायचे दोन्ही अंगठ्यांनी. अवघडल्यासारखं वाटलं लगेच सोडून द्या. आता याच्या पुढच्या क्रिया इन्स्टंट करायच्या आहेत, कारण श्वास आपण जास्त वेळ आतमध्ये ठेवू शकत नाही म्हणून. 3, नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे. 4, नाकपुड्या बंद करायच्यात. आणि 5, ओमचा उच्चारण करत तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे. परफेक्ट. नाउ रिलॅक्स व्हाईल क्लोजिंग युअर आईज. डोळे बंद आहेत, चित्त श्वासावरती. आता हळूहळू डोळे उघडा, हातांमध्ये घर्षण करत. दोन्ही हात डोळ्यावरती ठेवायचे. आता याच्यामध्ये ओमचं महत्व तुम्हाला सांगतो. म्हणजे ओमची जी पद्धती आहे करायचे, फेड इन असतं ना, ह्या पद्धतीने 3 स्वर लागतील. उ म. ह्या पद्धतीने जर केलं तर त्याचा लाभ जास्त होईल.